नमस्कार मित्रांनो. बँकिंग क्षेत्रातील सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी म्हणजे यावर्षी निघून आलेली आहे आपल्यासमोर एस बी आय क्लरिकलमध्ये आलेली वॅकन्सी. एस बी आय क्लरिकलमध्ये यावर्षी आपल्यासमोर सगळ्यात मोठी वॅकन्सी क्लरिकल डिपार्टमेंटमध्ये आपल्याला दिसत आहे. टोटल जर आपण याला बघितलं तर टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जे आहे ते 6589 आहे. यामध्ये मागच्या वर्षीचे काही बॅकलॉग जे वॅकन्सी आहे ते पण त्यांनी भर टाकण्यात आलेली आहे. आजच्या जर सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की एस बी आय या बँकेबद्दल थोडंसं सविस्तर विथ नोटिफिकेशन आणि त्याचबरोबर सिलेबस संदर्भात. ठीक आहे, हा या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम योग्यप्रमाणे सगळं स्टार्टिंगपासून बँकिंगच्या क्षेत्रामधील स्टार्टिंगपासून तो एंडपर्यंत अप टू सिलेक्शनपर्यंत बँकिंग फील्डमध्ये काय काय प्रोसेस आहे त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. ठीक आहे, तर चला पुढे जाऊया आणि बघूया एस बी आयमध्ये जे वॅकन्सी आउट झालेली आहे त्या संदर्भात. ठीक आहे, बघा यामध्ये जेव्हा आपण चेक करणार आहे तर एस बी आयच्या बँकबद्दल थोडं जाणून घेऊया की एस बी आय बँकची जी स्थापना करण्यात आली किंवा याची सुरुवात कुठून होते. ठीक आहे, तर एस बी आय बँकला सुरुवातीला एस बी आय बँक ही जी होती त्या नाव होतं बँक ऑफ कलकत्ता, ज्याची स्थापना करण्यात आली होती 1806 या वर्षी. 1806व्या शताब्दीमध्ये याची स्थापना करण्यात आली आणि पुढे मात्र याच बँकेला इम्पेरियल बँक ऑफ इंडिया या नावानं 1921मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. ठीक आहे, आणि जाणून जर बघितलं तर डेफिनेटली ब्रिटिश सरकारचा हा काळ असेल. यामध्ये पुढे जेव्हा गव्हर्नमेंटला जसं आपण म्हणूया भारताला जेव्हा स्वतंत्रता मिळाली तर तेव्हा मात्र या बँकेचं नाव 1955मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आलं आणि त्याच वर्षी या बँकेला नॅशनलाइज बँकचा दर्जा देण्यात आलं. नॅशनलाइज बँक काय असते तर त्या बँकेमध्ये गव्हर्नमेंटचा स्टेक पूर्णतः असतो, त्या बँकेला नॅशनलाइज बँक करण्यात आलं. आता ही बँक स्थापना जी करण्यात आली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची ते 1 जुलै 1955मध्ये करण्यात आली आहे आणि याचा जो हेडक्वार्टर आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणजे कुठे, मुंबईमध्ये. ठीक आहे, महाराष्ट्र मुंबईमध्ये याचं हेडक्वार्टर आपल्याला दिसेल. त्यानंतर आपण बघूया की जेव्हा एस बी आय ही वर्क करते तर यामध्ये काय काय मेजर फंक्शन आहे त्याच्यासाठी एस बी आय काम करत आहे. तर आता बघा कोणतीही जेव्हा बँक काम करते तर त्याचे काही ठराविक स्ट्रक्चर असतात. जसं या बँकमध्ये आपण जर बघितलं तर आपण जेवढे पण अकाउंट्स असतात, जेवढे अकाउंटचे टाईप्स आहेत त्यामध्ये म्हणूया सेव्हिंग अकाउंट्स, करंट अकाउंट्स या फिक्स डिपॉझिट या सगळ्या फॅसिलिटी ही बँक प्रोव्हाइड करते. सोबतच बँकिंग लोन्स ओरिएंटेड आपल्याला सगळं प्रोव्हाइड करते. होम लोन, एज्युकेशन लोन अँड पर्सनल अँड बिझनेस लोन हे प्रोव्हाइड करते. याचबरोबर या बँकेचे जे डिजिटल ॲप आहे त्यामध्ये पण हा एक असा ॲप आहे योनो ॲप, हा सगळ्यात फेमस आहे. याबद्दल हे आपल्याला फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात. नेट बँकिंग अँड UPI सोबत फॉरेन एक्सचेंज सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करते. आणि जेवढ्या पण गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात, ठीक आहे, ज्याला आपण म्हणूया प्रधानमंत्री रोजगार हमी योजना किंवा गव्हर्नमेंट मार्फत चालवलेल्या जेवढ्या पण स्कीम आहे या सगळ्याच्या सगळ्या स्कीम ही बँक मात्र आवर्जून लागू करते किंवा यावर वर्क केला जाते. त्याचबरोबर बँकेकडे वेल्थ मॅनेजमेंटचं आहे, सगळ्या प्रकारचे क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स याबद्दल ही काम करते आणि सोबतच ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटसाठी पण ही बँक हातभार लावते. आता बघूया जर ही जे वॅकन्सी आउट झालेली आहे तर स्टुडंटसाठी किंवा जे असे विद्यार्थी असतील ज्यांना बँकिंग फील्डमध्ये जर करिअर करायचं असेल त्यांच्यासाठी काय काय संधी ही बँक दरवर्षी काढत असते. त्या बँकेमध्ये सगळ्यात मोठी संधी आहे जी यावर्षी आता आपण डिस्कस करणार आहोत ती आहे एस बी आय क्लर्क किंवा याला म्हणूया ज्युनियर असोसिएट. या वॅकन्सी आता आउट झालेली आहे. सोबत दरवर्षी ही बँक काय करते, SBI PO दॅट इज अ प्रोबेशनरी ऑफिसर यांची वॅकन्सी आउट करते. देन इज अ SBI SO स्पेशलिस्ट ऑफिसर यांच्या वॅकन्सी आउट करतात. या तिन्ही जे पोस्ट आहे ह्या परमनंट पोस्ट गव्हर्नमेंट मार्फत मानल्या जातात. आणि काही वर्षापासून SBIनं आणखीन एक नोटिफिकेशन आउट दरवर्षी करत आहे ज्याला म्हणूया SBI अप्रेंटिस. SBI अप्रेंटिस हा एक असा प्रकार आहे ज्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोकांना हायर केला जाते. ठीक आहे, तर दरवर्षीप्रमाणे जर SBIचं टोटल वॅकन्सी बघितली तर 4 टाईपच्या पॅटर्नमध्ये ही वॅकन्सी काढते. आता पुढे जाऊया की जी वॅकन्सी आपल्याकडे क्लरिकल आलेली आहे त्यांचं एक्झॅक्टली कामकाज काय असेल किंवा याला कोणत्या नावानं बँकेमध्ये ओळखला जाईल. तर हा व्यक्ती जॉईन होताना ज्युनियर असोसिएट, त्याचं मेन काम असेल कस्टमर सपोर्ट अँड सेल्स. ठीक आहे, इन अक्रॉस बँक इन अ ब्रांचेस अक्रॉस ऑफ द इंडिया, जेवढे पण ब्रांचेस आहेत त्यामध्ये याला हा काम देण्यात आलं आहे. कस्टमर सपोर्ट्स अँड सेल्स एक्झिक्युटिव्ह नावाचा पर्सन याला हायरिंग केला जाईल. ठीक आहे, ही बँकेमध्ये एंट्री करताना आपल्याला क्लरिकल लेवलला ही आपली एंट्री असेल. सोबत याच्यात हँडलिंग, कॅश हँडलिंग करणे किंवा डेली बँकिंग ऑपरेशन करणे हे त्यांचे मुख्य काम असतील. ठीक आहे, आता ही बँक
जेव्हा या पोस्टसाठी हायरिंग केला जाते तर त्यासाठी आपल्याला एज्युकेशनचं क्रायटेरिया काय, तर कोणताही पर्सन व्यक्ती एखाद्या कोणतेही एक सिंगल डिग्री मार्फत जर असेल तर डेफिनेटली या बँकेसाठी अप्लाय करू शकतो. बऱ्याचशा मुलांच्या मनात असा प्रश्न असेल, जर सपोज एखाद्या विद्यार्थ्यानं मुक्त विद्यापीठमधून, ज्याच्यात आपण म्हणूया यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ म्हणा किंवा इंदिरा गांधी यांचं मुक्त विद्यापीठ म्हणा, यामार्फत जरी आपल्याकडे डिग्री असेल तरी आपण डेफिनेटली या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. ठीक आहे. पासिंगचं कोणतंही क्रायटेरिया मतलब पर्सेंटेजचं कोणताही क्रायटेरिया नाही आहे, तर आपण डेफिनेटली त्याला अप्लाय करू शकतो. पुढे जाऊया. पुढे यात बघितलं तर या पोस्टमध्ये आपल्यासमोर काय काय एक्झाम सांगण्यात आलं आहे. ऑर्गनायझेशन आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्युनियर असोसिएटच्या पोस्टसाठी आपण अप्लाय करणार आहे. एक्झाम कशामार्फत कंडक्ट केला जाणार, तर एक्झाम पूर्णतः ऑनलाईन मोडमध्ये आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस काय, तर आपल्याला सुरुवातीला प्रिलिम्स एक्झाम द्यावं लागणार, त्यानंतर मेन्स एक्झाम आहे आणि सोबतच LPT लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट देण्यात आली आहे. LPT म्हणजे काय, ज्या स्टेटसाठी आपण अप्लाय करणार आहे त्या स्टेटची बोलीभाषा, त्यांचं रीडिंग करणे हे आपल्याला येणं बंधनकारक आहे. जसं आपण म्हणूया महाराष्ट्रासाठी जर एखादा कॅन्डिडेट अप्लाय करत असेल तर त्याला मराठी बोलता यायला पाहिजे, मराठी वाचता यायला पाहिजे, मराठी लिहिता यायला पाहिजे आणि सोबतच मराठी समजता यायला पाहिजे. ठीक आहे. तर हे कंपल्सरी करण्यात आलं आहे. एज लिमिट काय असेल कॅन्डिडेट अप्लाय करताना, तर 20 to 28च्या एज लिमिटमध्ये हे कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. त्याला कास्टमध्ये जर एखादा विद्यार्थी येत असेल तर डेफिनेटली एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. ते आपण पुढे बघूया एज रिलॅक्सेशन कसं असणार आहे. तर एज रिलॅक्सेशन ही कास्ट वाईज असेल. आता ही जी एक्झाम आहे याची फॉर्म ऑलरेडी आउट झालेला आहे. तुम्हाला माहीत आहे की 5 ऑगस्टपासून, ठीक आहे, 5 ऑगस्टला नोटिफिकेशन आली आहे आणि 6 ऑगस्ट to 26 ऑगस्टपर्यंत हे आपण अप्लाय करू शकतो. याची जी प्रिलिम्स एक्झाम होणार आहे या एक्झामची, ते प्रिलिम्स एक्झाम आपल्याला दिसणार 20 सप्टेंबर, त्यानंतर 21 सप्टेंबर, 27 and 28 सप्टेंबरच्या दरम्यान यांची प्रिलिम्स एक्झाम होणार. मेन्स एक्झाम ही पूर्णतः नोव्हेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे. मेन्समध्ये 15 आणि 16 नोव्हेंबरमध्ये आपली मेन्स एक्झाम असणार आहे. ठीक आहे. पुढे बघूया. मेन्स एक्झाम देताना आता एज लिमिट कशी असेल तर आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. 20 इयर असणार आणि 28पर्यंत असणं गरजेचं आहे. एज रिलॅक्सेशनमध्ये जर एखादा विद्यार्थी कास्टमध्ये येत असेल, पर्टिक्युलरली ST आणि SCमध्ये येत असाल तर तुम्हाला मात्र या दरम्यान यांची एज लिमिट 33 करण्यात येणार. आणि जर एखादा विद्यार्थी OBC कॅटेगरीमध्ये येत असेल तर OBC वाल्यांसाठी सुवर्ण संधी आहे की 31 इयरपर्यंत आपण ही एक्झाम देऊ शकतो. सोबतच जर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्यांच्यासाठी ही एक्झाम मात्र 50 इयरपर्यंत आपल्याला देता येतात. ठीक आहे. पुढे बघूया की या एक्झाम देताना जसं आपण म्हटलं की कोणत्याही डिसिप्लिन फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटीजमधून डिग्री असणं बंधनकारक आहे आणि पर्सेंटेजचं कोणतंही स्पेसिफिक क्रायटेरिया ठेवण्यात नाही आलेलं आहे. तुम्ही पास असाल तर डेफिनेटली या एक्झामला अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघूया की सिटिझनशिप आपण सगळ्यांना माहीत आहे की इंडियामध्ये राहत असाल तर डेफिनेटली याला अप्लाय करू शकतो. सोबतच बाकीचे स्टेट पण आहे, बाकीचे अदर कंट्रीज आहे. बघूया एक्झामच्या नुसार या पोस्टसाठी सॅलरी स्ट्रक्चर किती आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की एखाद्या जॉब करण्यामागं गव्हर्नमेंट जॉब आहे, सगळ्यात चांगल्या फॅसिलिटीज आहे, पण या जॉबसाठी तुम्हाला सॅलरी किती मिळणार. तर सोबत यांची जी स्टार्टिंग सॅलरी असणार आहे मंथली ती असणार आहे 46,000 ही मंथली सॅलरीज आहे. यामध्ये काय काय अलाउन्सेस सगळे कव्हर करण्यात आले. हाऊस रेंट कव्हर करण्यात येतील, मेडिकल अलाउन्सेस देण्यात येणार आहे आणि ट्रान्सपोर्ट आणि व्हेकल. ही सॅलरी तुमची लोकेशन टू लोकेशन व्हॅरी करणार. म्हणजे डेफिनेटली एखादा कॅन्डिडेटला जर मेट्रो शहर भेटत असेल, मेट्रो सिटीज असेल तर त्याची सॅलरी थोडी मात्र आणखीन जास्त असतात. मग एक चांगली सुवर्ण संधी आपल्यासमोर आणलेली आहे म्हणून आपण याला डेफिनेटली अप्लाय करू शकतो. सोबत आपण बघितलं की मागच्या वर्षी जेव्हा आपण तुम्ही एक्झामला अप्लाय करता तर कट ऑफ बघणं खूप गरजेचं असते, कारण की जेव्हा तुम्ही एक्झामला तयारी करत असाल तर मागच्या वर्षी कितीचा कट ऑफ लागला असेल, प्रिलिम्समध्ये काय कट ऑफ आहे, मेन्सचं काय कट ऑफ आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता प्रिलिम्सला जर बघितलं तर 2024चं मी कट ऑफचं डिस्कशन करतो आहे आणि सोबतच फक्त आपण महाराष्ट्र ओरिएंटेड याला मानून चालत आहे. तर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जर 2024चं जो तुम्ही प्रिलियमचं कट ऑफ बघितलं तर याचं कट ऑफ आपल्याला दिसेल 68.75, जो की सगळ्यात चांगला कट ऑफ मानला जातो. कारण की कसं आहे ना, 100 मार्क्सपैकी 68.75 आणणं म्हणजे त्याला खूप चांगली मेहनत करावी लागणार. आणि यावर्षी पण आपण मानूया की 70च्या आसपास आपल्याला कट ऑफसाठी तयारी करावंच लागेल.
ठीक आहे, प्रिलियमच्या कट ऑफसाठी. बाकीच्या कास्टनुसार जर आपण बघितलं कॅटेगरीनुसार तर कट ऑफ कमी जास्त आपल्याला आढळेल, पण आपण तयारी करताना मात्र हे लक्षात ठेवूया 70+ आपल्याला प्रिलियम्समध्ये येणं अपेक्षित असतात. ठीक आहे, पुढे आपण जाऊया की एक्झामची जे प्रिलियम्स कंडक्ट केल्या जाते त्यांचं मॉड्यूल काय ते कशा प्रकारे होतात. प्रिलियम्समध्ये आपल्याला इंग्लिश हा सब्जेक्ट आहे, दॅन इज अ न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग अँड टोटल. ठीक आहे, इंग्लिशमध्ये बघितलं तर नंबर ऑफ 30 क्वेश्चन्स येतात फॉर 30 मार्क्ससाठी आणि 20 मिनिटाचा टाइम स्लॉट असेल. सोबत न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये आपल्याला 35 क्वेश्चन फॉर 35 मार्क्ससाठी आणि 20 मिनिटाचा टाइम देण्यात आलेला आहे. रिझनिंगमध्ये 35 क्वेश्चन्स फॉर 35 मार्क्स अँड 20 मिनिटाचा टायमिंग असेल. टोटल 100 क्वेश्चन्स फॉर 100 मार्क्स अँड 60 मिनिटाचा टाईम आहे. यामध्ये प्रत्येक क्वेश्चन जे आहे ते पूर्णतः ऑनलाईन एक्झाम बरोबर हे MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चननुसार हे एक्झाम्पल कंडक्ट करण्यात येणार विथ निगेटिव्ह मार्किंग आहे. तर निगेटिव्ह मार्किंग किती आहे तर 0.25 हे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे चुकून जर एखादा एक्झाम्पल आपलं रॉंग झालं असेल, ठीक आहे, तर त्यामार्फत आपल्याला 0.25 आपले डिडक्ट होणार. आणि आता पुढे बघूया की मेन्समध्ये यांचा पॅटर्न काय असतो. तर जेव्हा मेन्समध्ये आपण जातो किंवा बघूया तर मेन्समध्ये हा सब्जेक्ट आपल्याला आढळतो की जनरल अवेअरनेस अँड फायनान्शियल अवेअरनेस. ठीक आहे, जनरल अवेअरनेस म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे करंट अफेअर्स, पण जो करंट अफेअर्स विचारण्यात येतो त्याचा सगळ्यात मोठा त्याला टचअप जो देण्यात येतो तो आपल्याला फायनान्शियल अवेअरनेस बरोबर जाणवेल. फायनान्शियल रिलेटेड न्यूज आपल्याला रीड करावं लागेल, त्याची तयारी करावी लागेल. एक असते की ओव्हरऑल जे न्यूज मार्केटमध्ये चालू आहे ते सगळ्या करंट अफेअर्समध्ये कन्सिडर केल्या जातात, पण त्या करंट अफेअर्समध्ये फायनान्सच्या कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये वारंवार फोकस करण्यात येत आहे ते आपल्याला फायनान्शियल अवेअरनेस असेल. आणि फायनान्शियल अवेअरनेसमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 आहे, मॅक्झिमम मार्क्स 50 आहे आणि देण्यात येणारा टाईम आपल्याला 35 मिनिट आहे. तर यात आपल्याला कोणतंही कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे. जर तुमचं रीडिंग चांगलं असेल, तुम्ही न्यूजपेपर डेली फायनान्शियल ओरिएंटेड रीड करत असाल तर त्यापैकी आपण 100% याला सॉल्व करू शकतो. सोबत येऊया नेक्स्ट सब्जेक्ट इज अ जनरल इंग्लिश. ठीक आहे, त्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 40, मार्क्स इज अ 40 अँड टायमिंग इज देण्यात आलं आहे 35 मिनिटाचं. ठीक आहे, त्यानंतर सब्जेक्ट आहे क्वांटिटी ॲप्टिट्यूड, ज्यामध्ये 50 कंटेंट 50 क्वेश्चन फॉर 50 मार्क्स अँड 45 मिनिटाचं वेळ देण्यात आली आहे. पुढे कम्प्युटर अँड रिझनिंग हे सब्जेक्ट ॲड करण्यात येतात. यामध्ये सांगू इच्छितो की कम्प्युटरचे लेवल, कम्प्युटर नावाला सब्जेक्ट असते, कम्प्युटरचे कंटेंट जर तुम्ही बघितलं 5 पेक्षा कधी पण जास्त विचारला जात नाही आहे. तर मेन रिझन तुम्हाला जो मेन फोकस करायचा आहे तो रिझनिंग या सब्जेक्टवर करावा लागेल, कारण की यात टोटल कंटेंट जे क्वेश्चन विचारण्यात आला आहे 50 आहे फॉर 60 मार्क्स आणि 45 मिनिट. ठीक आहे, तर टोटल जे नंबर ऑफ क्वेश्चन असतील तो 190 असणार आहे. 200 मार्क्सचं एक्झाम असणार आहे आणि 2 hours and 40 मिनिटाचे पेपर असेल. ठीक आहे, पण मेन्सची तयारी करताना सगळ्यांना आवर्जून हे बघायला लागेल की मेन्सची तयारी करताना क्वांटिटी ॲप्टिट्यूड किंवा रिझनिंगचे असे काही टॉपिक असतात जे आपण प्रिलियमपासूनच करावं लागेल. ठीक आहे, कारण की मेन्स एक्झाम ही आपली नोव्हेंबरमध्ये असणार. ठीक आहे, पुढे आपण जाऊया की मेन्स एक्झाम झाल्यानंतर सर नेक्स्ट पॅटर्न काय असणार आहे. तर नेक्स्ट आपल्याला असणार आहे LPT, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. गव्हर्नमेंटचं, बँकिंगचं, SBIचं क्लिअर मत आहे एखाद्या विद्यार्थ्याचं जर 10th स्टँडर्डमध्ये किंवा 12thमध्ये, ठीक आहे, 12th स्टँडर्डमध्ये मराठी हा सब्जेक्ट असेल, त्यांच्या डिग्री सर्टिफिकेटमध्ये किंवा आपण म्हणूया मार्कशीटमध्ये मराठी हा जर विषय असेल तर त्यांना LPTची टेस्ट द्यावी लागणार नाही. पण एखादं कॅन्डिडेटचं जर मराठी नसेल तर त्या केसमध्ये LPTची टेस्ट द्यावी लागेल. आणि LPTची टेस्ट देताना का असणार आहे तर नॉन वर्बल एक टेस्ट कन्सिडर करण्यात आली आहे, ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातले क्वेश्चन्स विचारण्यात जाणार. नंबर ऑफ पॅसेज 3 असणार आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स 15 अँड मॅक्झिमम मार्क्स इज अ 15. सब्जेक्टिव्ह पेपर असणार. सब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स 3, मॅक्झिमम मार्क्स 15 अँड नंबर इज ऑल्सो 15. देन इज अ वर्बल टेस्ट. वर्बल टेस्टमध्ये आपल्याला बोलावं लागणार आहे जर तुम्हाला मराठी येत नसेल तर त्यांना मात्र इथं नंबर ऑफ क्वेश्चन्स 20 देण्यात आली आहे. LPT टेस्टचा प्रामुख्याने मेन उद्देश आहे ज्या स्टेटसाठी आपण अप्लाय करतोय त्याची बोलीभाषा याला कंपल्सरी पाहिजे. ठीक आहे, पुढे बघूया. पुढे यात तुम्हाला दिसेल की नंबर ऑफ सिलेबस काय, कोणकोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे. मी या व्यतिरिक्त अलग आणखीन व्हिडिओ तुम्हाला आपण बनवूया. त्यामध्ये आपण पूर्ण सविस्तर सिलेबस काय असणार आहे, प्रिलियमचं काय सिलेबस असणार आणि मेन्समध्ये काय तयारी करावी लागेल याची संपूर्ण स्ट्रॅटेजीसाठी आपण पूर्णतः या व्हिडिओजमध्ये किंवा येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये कव्हर करूया. मी आशा करतो की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन चांगल्या प्रकारे समजण्यात आली असेल आणि इथं थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.